Hypertension in young population along with the coronary artery disease and higher heart rate च्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर निखिल पाटील MD चेस्ट फिजिशियन लाईफलाईन हॉस्पिटल जयसिंगपूर। डॉक्टर, हायपरटेन्शनची व्याख्या कशी करायची आणि व्यक्तीला हायपरटेन्शन आहे का असा निष्कर्ष केव्हा काढायचा? हायपरटेन्शन म्हणजे उच्च रक्तदाब, म्हणजे ज्या पेशंटचा सिस्टोलिक ब्लड प्रेशर 140 आणि डायस्टोलिक ब्लड प्रेशर 90 च्या अबोव असेल अशा पेशंटना आपण हायपरटेन्शन म्हणून डायग्नोज करतो। जनरली 18 वर्षाच्या प्रत्येक व्यक्तीने आपलं ब्लड प्रेशर हे रेग्युलरली चेक करत राहिलं पाहिजे आणि जर त्यांचा बीपी 140 आणि 90 च्या वर असेल तर नक्कीच डॉक्टरांच्या सल्ल्याने ट्रीटमेंट किंवा औषधोपचार घेतले पाहिजे। डॉक्टर, हायपरटेन्शन पूर्णपणे बरं होऊ शकतं का? ब्लड प्रेशर किंवा हाय ब्लड प्रेशर हा बरा होणारा आजार नाही आहे, फक्त गोळ्यांनी किंवा औषधांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण हा ब्लड प्रेशरचा आजार कंट्रोल मध्ये ठेवू शकतो। म्हणजे आपलं ब्लड प्रेशर आपण 140 आणि 90 च्या आतमध्ये ठेवू शकतो आणि त्यामुळे होणारे जे संभाव्य धोके आहेत ते आपण टाळता येऊ शकतात। गोळ्यांबरोबरच आपलं रेग्युलर एक्सरसाइज आणि डाएट मध्ये जर चेंजेस केले तर निश्चितपणे आपण आपला रक्तदाब नियंत्रणात ठेवू शकतो। डॉक्टर, तरुण रुग्णांमध्ये हायपरटेन्शनची आणि हृदयविकारांच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ झाली आहे का? होय असल्यास मूळ कारण काय असू शकते? निश्चितपणे यंग लोकांमध्ये ब्लड प्रेशर आणि हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलेलं आपण बघतोय। याचं मूळ कारण म्हणजे खूप साऱ्या लोकांमध्ये ब्लड प्रेशर हा अनडायग्नोज आहे, कारण कुठेही प्रेशर चेक करत नाही आणि हे एक महत्वाचं कारण आहे। त्याचबरोबर बदललेली जीवनशैली, स्थूलता किंवा ओबेसिटी आपण जे म्हणतो, त्याचबरोबर व्यायामाचा अभाव, आणखी इतर स्ट्रेस, या सगळ्या गोष्टींमुळे यंग लोकांमध्ये आणि यंग जनरेशन मध्ये ब्लड प्रेशर आणि हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलेलं आहे। त्यामुळे जर योग्य काळजी घेतली तर हे प्रमाण आपण निश्चितपणे कमी करू शकतो। थँक्यू डॉक्टर फॉर युअर टाइम।